देशी न्यूज, मान तालुक्याचा बुलंद आवाज। संघातील मायनी या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि एकूणच मायनी परिसरातील काय परिस्थिती आहे आणि आत्ताच्या इलेक्शनमध्ये कुणाचं वारं आहे आपण हे जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर आता राजू कचरे आपलं मनोगत व्यक्त करत आहेत। बोला, आपलं काय नाव? राजू कचरे। एकूण परिस्थिती काय, तुम्हाला काय वाटतंय? नाही, परिस्थिती भाजपला इथलं वातावरण चांगलं आहे का, तर भाजपने या भागातला पाणी प्रश्नाचा विषय आहे का नाही, की सगळ्यात मोठा इथलं दुष्काळी परिस्थिती होती। इथलं महिन्याचे एक टेंबूचं धरण आहे, ते भाजपचे माजी आमदार येळगोळ साहेबांनी प्रयत्न करून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी टेंबू धरण आता सगळीकडे दुष्काळी परिस्थिती आहे, पण टेंबू धरणामध्ये पाणी आहे। त्यामुळे इथला शेतकरी सगळा सुजलम सुफलाम शेती बागा झाल्या। ऊसाचं प्रमाण एवढं वाढलं की जवळजवळ 10-12 कोटी रुपये इथं वर्षाला ऊसाचं इथं पैसे येतात। त्यामुळे इथला सगळा वर्ग हा शेतकरी वर्ग हा भाजपच्या कामावर आणि त्या पाण्यावर समाधान आहे। त्यामुळे ह्यावेळी सगळ्यांच्या डोक्यात आहे की त्यांनी दिलेला पाण्याचा उपकार आपण त्याची परतफेड मतारोपातनं करायची। परिस्थिती चांगली आहे। किती मताचं लीड मिळू शकतं? अगदी मायनीमध्ये 10,000 मतदार आहे, 10,000 मतदान आहे। त्यामध्ये साधारण 8,000 किंवा 7,000 मतदान झालं, त्यातल्या 50% जास्त मतदान हे या आपल्या भाजपच्या कमळा चिन्हाला मतदान होणार आहे। सर्वसामान्य वर्गच आणि रस्त्याचं काम असेल, इथून मायनीतून 2 हायवे गेलेत, हे दोन्ही हायवे गेल्यामुळे त्या बाजारपेठला चांगले वातावरण परिस्थिती झाल्या आणि रस्त्याचं जाळे निर्माण झाल्या। बाकी सगळ्या सोयीसुविधा लोकांनी दिल्या, त्या राशन धान्य लोकांना फुकट मिळते किंवा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे येतात। त्यामुळं सरकारनं भरपूर असं काय काय दिलं, त्यामुळं मतदान का नाही देऊ नये असा प्रश्न पडतो ना। आता एकूण खटाव तालुक्यामध्ये किती लीड बसू शकते? खटाव तालुक्यात मागच्या वेळेसुद्धा या भागातून जवळजवळ 15,000 ते 20,000चं लीड मागच्या वेळेला मिळालं होतं आणि मागच्या वेळेला कामाचं प्रमाण आत्ताचा विचार केला तर प्रत्येक भागामध्ये रस्त्याचं काम, पाण्याचं काम हे झाल्यामुळं जास्तीत जास्त लोक ही भाजपला मतदान करून अगदी मागच्या वेळेस जसं 15,000 अगदी 20-25,000 सुद्धा ह्यावेळी लीड किंवा त्याच्यापेक्षा जास्त ही लीड मिळू शकतं कमळाला। आता काय झालं, तालुक्यातले सगळे नेते एका बाजूला आहेत आणि ते विरोधात आहेत आणि ते धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रचार करतायत। मग या परिस्थितीमध्ये लीड कसं काय मिळू शकतं असं? कारण नेते मंडळी स्वार्थासाठी गेले आहेत, त्यांना उद्या कोणाला आमदार व्हायचं आहे, कोणाला खासदार व्हायचं आहे, कोणाला जिल्हा बँकेचा यायचं आहे, कोणाला काय जायचं आहे, या स्वार्थापुढे ते गेले आहेत। पण मतदार राजा ज्यांच्या घरामध्ये सुख शांती समाधानी आर्थिक जी पैसे आलेत हे भाजपच्या माध्यमातून, जी जनता आहे ही जनता त्यांच्याबरोबर गेली नाही। ही मतरूपीतनं आपल्याला 7 तारखेला मतदाना वेळ कळेल आणि निकालच्या वेळ जाणवलं की लोक नेते एका बाजूला आणि मतदार एका बाजूला। आता मायनीतले जे मुख्य नेते आहेत ते विरोधात आहेत आणि त्याचा काय प्रभाव पडू शकतो? नाही, मायनीमध्ये पहिल्यापासूनच 2 गट आहेत, त्यामुळे 2 गट की कुठल्याही बाजूला एक किंवा एका बाजूला एका बाजूला जे कायम असल्यामुळं मायनीमध्ये कायमच 2 गटात तटस्थ राजकारण आहे। अगदी उमेदवार इथला नसला तरीसुद्धा इथला संघर्षाचं वातावरण आहे आणि ह्या भागातल्या सगळ्या पट्ट्यामध्ये जो पाण्याचा प्रभाव आहे, तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याच्या बांधावर तुम्ही गेला त्याला विचारलं बाबा तू मत कोणाला देणार, ती म्हणणार मोदी सरकार देणार। का देणार? तर त्यांनी आमचा पाण्याचा प्रश्न, कारण शेतकरी सगळ्याच जीवनाची आणि कारण इथल्या लोकांनी एवढं कष्ट, एवढा त्रास लोकांना झाला की कष्ट करून सुद्धा उत्पन्न मिळत नव्हतं आणि आता त्यांना सहज ऊसातनं पैसे, कांद्यातनं पैसे, बाकी इतर ह्यातनं पैसे त्यांना मिळू लागलेत ना। तुमचं असं मत आहे की नेते जरी विरोधात गेले तर सर्वसामान्य मतदार हा विरोधात सर्व मतदार हा विरोध राहणार नाही, तो भाजपच्या बरोबर राहणार, कारण त्यांनी कामं केलीत। म्हणजे विनाकारण भाजप बरोबर राहणार की लोक त्यांची काम आहेत असं विरोधकांनी काम दाखवावं किंवा त्या शरद पवारचं जे मागच्या वेळेला माडातनं खासदार झाले त्यांच्याकडून फार लोकांची अपेक्षा होती। मोहिते पाटील या भागातनं त्यांनी प्रतिरोध केलं होतं, लोकांच्या फार अपेक्षा होत्या। मग त्यांच्या 5 वर्ष काळ ते पवार साहेबांच्या 5 वर्ष कालखंडात बी इथला विकास झाला नाही आणि मोहिते पाटलाच्या बी कालखंडामध्ये विकास झाला नाही, पण रणजितसिंह निंबाळकरच्या कालखंडामध्ये रस्ते, पाणी, वीज या सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या आणि शासन आपली दारी योजना जी राबली का नाही, ह्यामध्ये सर्व सामान्य जो वर्ग आहे त्यांना कोणाला उत्पन्न दाखला असेल, त्याचा अन्नधान्य असेल किंवा त्या अपंग पेन्शन असेल, या सगळ्या गोष्टी त्या आपल्या सरकारच्या माध्यमातून लोकांना जागेवर मिळाल्या। त्यामुळे लोकांना प्रत्येक गोष्ट या सरकारच्या माध्यमातून, सरकारच्या विरोधात जायचं का विरोधात मतदान करायचं आणि विरोधाला मतदान करायचं त्याला काय करायचं, कारण त्याने काय आपल्याला दिलं? काही दिलं नाही, नुसतं तुम्ही काहीतरी भाव देऊन मतदान द्या असं कुणी लोक मतदान देत नाही ती विरोधात। 5 वर्ष लोकांच्या टाईतले आमदार विद्यमान गोरे आहेत, ते 5 वर्ष लोकांच्या संपर्कात आहेत। येळगोळ साहेब हे लोकांच्या संपर्कामध्ये आहेत। खासदार साहेबांनी काय काम केलं? खासदार साहेबांनी ज्या भागातले कसं होतं, खासदाराचं कामच काय की गावातली गल्ली बोटले गटर करणं हे काम त्यांचं नाही। त्यांनी देशातला निधी राज्यामध्ये कसेल, राज्याचा निधी आपल्या मतदारसंघामध्ये कसेल, त्यांनी पाण्याची टेंबूचं काम झालं, हे तराळीचं काम झालं, ह्याला निधी जी उपलब्ध झाला का नाही ही मोदी साहेबाच्या सरकारच्या माध्यमातून त्यांनी निधी उपलब्ध करून आणला आणि त्या निधीतनं हे पाण्याची कामं सगळे झाले, त्यामुळे त्याचं श्रेय त्यांना जातं ना ते।
म्हणजे लोक म्हणतात खासदार भेटलेच नाहीत आम्हाला. नाही, शेवटी खासदार कसं माहिती आहे का, खासदार भेटायला त्यांचे 6-7 तालुक्यातनं ते खासदारचे प्रतिनिधी करतात. त्यामुळे त्यांच्या वर्षा 2 वर्षात त्यांची भेट होणार. पण ते स्थानिक नेते आहेत, त्यांनी आपल्याला निधीला कुठे कमी केलं का? रस्त्यासाठी निधी दिला आहे, पाण्यासाठी निधी दिला आहे. हा काय मुद्दा होऊ शकत हा मुद्दाच होऊ शकत नाही. खासदार भेटत नाही. बरं, मागचे खासदार तर कुठे भेटत होते? पवार साहेब असू द्या, मोहिते पाटील कुठे भेटत नव्हती, भेटत ना. कारण खासदार हा भेटायसाठी नाही, खासदार हा केंद्रातनं राज्यातमध्ये आणि आपल्या मतदारामध्ये पैसे आणण्यासाठी आपण त्यांना निवडून देतो. त्यामुळे खासदार हा भेटावा नाही, पण त्यानं काम केलं पाहिजे. त्यांचा रेल्वेसाठी प्रयत्न चालू आहे की ह्या भागामध्ये रेल्वे जाळवं, पंढरपूर असेल किंवा मायनीमधून सुद्धा रेल्वेचा पाठीमागे सर्वे झाला आहे, त्यासाठी ते प्रयत्नशील आहे. ती मेट्रोसाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे ते केंद्राचे मोठे मोठे प्रोजेक्ट येतात. आणि जर यदाकदाचित जर समजा हे चुकून लोकांच्या जर समजा ही सीट विरोधात गेली का नाही, तर सगळं प्रकल्प थांबतील, सगळ्या योजना थांबतील. कारण देशामध्ये कुणीही काही केलं तरी सरकार हे BJPचं येणार आहे. बरे 400+ किंवा 5 सीटा कमी पडू, पण केंद्रात सरकार ही भाजपाचं येणार. त्यामुळे आपल्या भागातला विकास होण्यासाठी आपला हक्काचा खासदार पाहिजे. ओके, धन्यवाद. एकूण तुमचं असं मत आहे, जरी नेते मंडळी विरोधात गेली असली तरी सर्वसामान्य जनता विरोधात गेलेली नाही.